नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये. आणि काल होळी झाली होती. पूर्ण घाण झालं होतं सर्व अंगण वगैरे. तर स्वच्छ धुवून रांगोळी काढली आणि इथं स्त्रीला पण रांगोळी काढायची. त्यामुळे ती पण बसली होती रांगोळी काढायला. बाहेरची सर्व कामे आवरली. त्यानंतर आलेली आहे स्वयंपाक करायला. आज आहे रविवार. त्यामुळे यांना म्हणलं चिकन आणा, कारण मागल्या वेळी धुलवड पण होती, परंतु सोमवार पण होता. तर त्यामुळे आणलं नव्हतं. तर बऱ्याच दिवसांनी आता चिकन करणार आहे. त्यामुळं त्याची तयारी चालू आहे. कारण अ, आधीच लसूण वगैरे सोलून ठेवला होता. त्यामुळं कांदा आणि खोबरं फक्त चिरायचं राहिलं होतं. तर ते बसून मुलींना बघत बसवून करावं लागतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की त्या इकडे-तिकडे पळत असतात. त्यामुळं दरवाजामध्येच बसून शक्यतो कामं करावी लागतात. कारण आत काय करतात ते पण समजलं पाहिजे आणि बाहेर पण बसून काय करतात ते पण समजलं पाहिजे. त्यांना बघत चालू आहे. आणि त्यानंतर चिकन आणलं मिस्टरांनी आणि चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यामुळं त्यासाठी हळद घातले, मीठ घातले आणि त्यानंतर दही आपल्याला लागेल तसं दही घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झटपट कसं बिर्याणी करता येईल तर ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि हे मॅरिनेशन केलेलं मी रस्सा करण्यासाठी पण मी वापरणार आहे. तर त्या आणि टेस्ट पण छान येते. दही दही वगैरे घातलेलं असतं ना, तर रस्सा वगैरे केला किंवा सुक्कं जरी याचं केलं तरीसुद्धा टेस्ट खूप छान लागते. आणि त्यानंतर मी तिखट घातले आणि इथं सुहानाचा शाही बिर्याणी मसाला मिळतो, तर तो पण घातलेला आहे आणि हाफ घातला आहे. 1 किलो चिकन आहे. त्यासाठी मी जो मसाला आहे तो अर्ध्या साठी आहे पूर्ण पॅकेट. परंतु मी त्यातील हाफ घातले 1 किलोसाठी. तर ते इनफ होतं. कारण खूप मसालेदार वगैरे मला किंवा घरात कुणालाच जास्त आवडत नाही. आणि याची टेस्ट पण छान लागते. बाकीचे पण आपण मसाले पुढे घालणारच आहोत. तर ते सर्व मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे बाजूला. जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढा वेळ ठेवायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथं चिरायचं लक्षात नव्हतं, तर ते चिऱ्या घेतले आणि मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला कांदा, खोबरे, आलं, लसूण, जिरे आणि तीळ असं सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा. भाजल्यामुळे काय होतं, की दाटसर जो कट येतो तो असं काळसर येतो आणि छान जास्त कट येतो. तर त्यासाठी भाजून घ्यायचं नेहमी. कांदा असू दे किंवा खोबरं, तीळ, जिरं असू दे, आलं, लसूण. आणि जेव्हा आपण वाटण करणार आहे तेव्हा कोथिंबीर घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आणि मी वेगवेगळं वाटण करत नाही, एकत्रच करते. कारण नंतर सर्व एकत्रच करायचं असतं. त्यामुळे वेगवेगळं कशाला? त्यामुळे एकच पण जर तुमची फॅमिली मोठी असेल, जर जास्त प्रमाणात जर मसाला करायचा असेल, तर तुम्ही वेगवेगळं करू शकता. आलं लसूण पेस्ट वेगळी करू शकता. धने जिरे सॉरी तीळ आणि जिरे पेस्ट वेगळी करू शकता. तर अशा पद्धतीने करू शकतो. परंतु आमचं काही जास्त नसतं. तर हा मसाला पण मी पूर्ण वापरलेला नाही आहे. थोडा ठेवलेलाच आहे. कारण आपली पुढलं आठवड्याभराचं प्लॅनिंग असतंच. आज काय करायचं, उद्या काय करायचं. तर त्यानुसार मी हा मसाला केलेला आहे. आणि जो आपण मॅरिनेशन करून ठेवलेला आहे, तर त्यात पण थोडं एक 2-2.5 चमचे आपल्याला घालून घ्यायचा आहे मसाला. पूर्ण हलवून परत आपण आहे तसं ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि आमच्यात चिकन किंवा नॉनव्हेज वगैरे जास्त प्रमाणात नसतं. कधी तर 1-1.5 महिन्यातून, एखाद्या वेळी 2 महिन्यातून असतं. कारण रेग्युलर आम्ही खात नाही आणि सतत खाणं आम्हाला मिस्टरांना पण आवडत नाही आणि मला पण जास्त आवडत नाही. त्यामुळं अगदी कधीतरीच असतं चिकन, नॉनव्हेज वगैरे. तर केलं तर व्यवस्थित सकाळ संध्याकाळ एवढंच. दुसऱ्या दिवशी राहील असं आम्ही कधीच करत नाही. सकाळ संध्याकाळ खाल्ल्यानंतर आम्ही जे उरले आहे ते खात नाही. कारण एवढं जास्त प्रमाणात आम्हाला कोणालाच आवडत नाही. मिस्टरांना पण नाही आणि मला पण नाही. त्यामुळं जेवढं खातो तेवढंच करायचं आणि तेवढं संपवायचं असं. म्हणजे नॉनव्हेज असू दे किंवा कोणतीही भाजी वगैरे आपली रेग्युलरचं असू दे. तर अशा पद्धतीनेच आमचं असतं. आणि आम्ही आधी मुंबईला होतो. ठाणे, वाडा साईडला. वाडा जिल्हा वाडा, पालघर जिल्हा होता. तर तिथं होतो राहायला. तर तिकडं पूर्ण कोळी भाग होता. तर तरीसुद्धा रोज प्रत्येकाच्या डब्यामध्ये वगैरे तर तिकडं नॉनव्हेजचंच असतं. कधीतरी आठवड्यातून एखादी व्हेज भाजी वगैरे असायची. तर तरीसुद्धा आम्हाला काही जास्त सवय नाही. तेवढंच खाण्याची सवय आहे. मिस्टरांचाच फक्त व्हेज डबा असायचा तिथं कंपनीमध्ये. बाकी सर्वांचा नॉनव्हेजचा डबा असायचा रेग्युलर. तर इथं मी सर्व खडे मसाले 4 घेतले. 1 किलो, एक अर्धा ते पाऊण किलो चिकनची बिर्याणी करणार आहे. तर मी प्रत्येक म्हणजे जे मिरं आहे किंवा लवंग, दालचिनी सगळं
4-4 तुकडे करून घेतलेत. तमालपत्र 2 घेतलेत. हे मी प्रमाणच करून ठेवलेलं आहे. कारण कसं होतं प्रत्येक वेळी कमी जास्त झालं की मसालेदार जास्त खाऊ वाटत नाही, मसाले जास्त झाले तर. आधी मसाले मी घातले त्यामध्ये तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला चिकन घालायचे जे मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर ते चिकन घालायचं आहे. पाणी घालायचं नाही. आपल्याला पूर्ण वाफेवरतीच हे शिजवून घ्यायचं आहे आणि एक 70 ते 75% आधी शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित झाकायचं आहे. आणि ही रेसिपी म्हणजे ही पद्धत माझी नाही आहे, माझ्या नंदुबाई आहेत तर त्यांची आहे. त्या करतात ह्या शॉर्टकटमध्ये आणि टेस्ट पण सेमच लागते. जे आपण लेयरची बिर्याणी करतो त्याची आणि याची सेम टेस्ट आहे. जर सेम आपल्याला फक्त टेस्ट महत्त्वाची आहे. रेसिपीची किंवा करण्याची पद्धत कोणतीही असू दे, टेस्ट महत्त्वाची असते प्रत्येक वेळी. तर सेम टेस्ट आहे त्यामुळे मला पण ही पद्धत आवडली. आमच्या घरी एकदा आल्या होत्या तर त्यांनी दाखवलं होतं की मी असं करते, करून बघूया. तर मी मग चालते म्हटलं ठीक आहे. मग केलं आम्ही. तर मला आवडली ती पद्धत आणि पटकन होते त्यामुळं काही जास्त लेयर वगैरे करण्याचा जो खूप वेळ जातो तर तो जात नाही. आणि इकडं मी रश्श्यासाठी मी आधीच सेपरेट उकडून घेतलं होतं. त्याची फोडणी टाकले मसाला वगैरे घालून, तिखट, मीठ घातले. परत नंतर कोथिंबीर वरून घातली. तर रस्सा पण केलेला आहे आणि आधीच मी चपात्या पण करून ठेवल्या होत्या. कारण परत हे करत बसलं ना की चपात्या मागं राहून जातात. तर आधी चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग बिर्याणी करायला घेतली होती. आणि कांदा पण आपण तळून घेतलेला आहे, तो नंतर घालणार आहोत आपण. आणि अलीकडं जे चिकन आहे तर ते आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. तर इथं मी गरम पाणी वापरलं आहे आणि गरम पाणीच नेहमी नॉनव्हेजचं कोणतेही पदार्थ करताना गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. कारण कट व्यवस्थित चांगला येत नाही, तरी येत नाही व्यवस्थित. त्यामुळे गरम पाणी नेहमी वापरायचं आहे. आणि इथं मी चिकन बघू शकता की व्यवस्थित एक 75% उकडून घेतलेलं आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे. तर मी इथं धुवून ठेवलेला तांदूळ मी घातलेला आहे. बिर्याणीचा तांदूळ आहे हा. तर तो घातलेला आहे आता मी. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व. जे चिकन आपलं होतं तर त्यामध्ये आपल्याला पाणी सुटलेलं आहेच. त्यामुळे परत पाणी जे घालणार आहे, गरम पाणीच घालायचं आहे इथं पण. जे पाणी घालणार आहे तर ते व्यवस्थित बघून घालायचं. कमी प्रमाणातच घालावं आधी. कारण कमी पडलं तर परत घालता येतं. जर जास्त झालं तर ते बिर्याणी व्यवस्थित सुटसुटीत होत नाही. तर त्यामुळे आधी मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तांदूळ त्यामध्येच. छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मग पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आधी छान हलवून घ्यायचं आहे त्याआधी, पाणी ओतण्याआधी. सर्व मिक्स झालं पाहिजे. आणि आपल्या प्रमाणानुसार मी घेतले, तर 3 वाट्या तांदूळ घेतले. माझे जो प्रमाण आहे वाटीचं, तर ते घेतलेलं आहे. जो आम्हाला सकाळ संध्याकाळ इनफ आहे. तर यामध्ये मी गरम पाणी ओतले आणि कमी प्रमाणातच घाला नक्की पाणी. कारण जास्त प्रमाणात झालं तर मग भात असं पूर्ण जास्त शिजल्यामुळं कसं सुटसुटीत होत नाही, चिकटून बसतो. तर त्यानंतर झाकून घ्यायचं आहे, एकसारखं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. आणि आपल्या चवीनुसार जर मीठ लागत असेल तर मीठ घालायचं आहे वरून. कारण आपण मॅरिनेशन केलं तर त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. तर त्या अंदाजानुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. तर ते घातलेलं आहे मीठ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित झाकून पण घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजवून द्यायचं आहे मंद गॅसवरती. फुल गॅस ठेवायचा नाही कारण चिकटून करपण्याची खाली शक्यता असते. आणि इकडं कोथिंबीर घातले आणि यामध्ये पण जे मॅरिनेशन केलं होतं तर त्याचंच मी रस्सा केलेला आहे आणि त्याची पण चव खूप छान लागते. जे मॅरिनेशन केलेलं असतं त्यामध्ये दही वगैरे असतं तर टेस्ट छान येते त्यामुळे पण रश्श्याला आणि एक वेगळी चव लागते. नक्की करून बघा तुम्ही. आणि बिर्याणीमध्ये पण मी कोथिंबीर घालून घेतले आणि छान अशी शिजायला ठेवलेली आहे. त्यानंतर कांदा तळलेला किंवा टोमॅटो आहे तर ते मी एक 90% जेव्हा तांदूळ आपला शिजतो तर त्यावेळी मी वरून टोमॅटो घातलेले आहेत आणि त्यानंतर तळलेला कांदा पण आपल्याला वरून घालायचा आहे. आणि आधी टोमॅटो घातले नाही कारण पूर्ण म्हणजे गळून जातं टोमॅटो शिजलं जास्त प्रमाणात की गळून जातं. तर ते काही मला आवडत नाही. तर असं वरून घातलं ना की छान वाफेवर छान शिजतं पण आणि त्याची टेस्ट वेगळी एक छान लागते. तर त्यासाठी मी वरून टोमॅटो घालते. मी पण हे ताईंच्याकडूनच बघून शिकले होते. तर अशा पद्धतीने बिर्याणी आपली झालेली आहे आणि इतकी छान टेस्ट लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आम्ही आता जेवायला बसलोय. श्री कशी खाती? कसे झाले? छान आहे.
श्री काय खातेस? होय, हा खावा. आणि श्रीला बिर्याणी आवडली? कशी करते? छान छान कशी करते दाखव. अशी करते. हा. आणि आणि दिदाला आवडली बिर्याणी. आणि श्री झोपणार आहे आता. आणि झोपून उठल्या कुठे जाणार आहे आपण? आपण कुठे जाणार आहे? हा, शेताच्या बागेत. हा, शेतात जाणार आहे. शेतात श्रीला आवडतं शेतात जायला. किती आवडत. तर दुपारचे 3:30 वाजलेत आणि ज्ञानूला बसवले अभ्यासाला. आणि पाणी सुटलंय तर झाडांना पाणी घातलेलं नाहीये. तर आता मोटर चालू करते आणि झाडांना पाणी घालते. चला, तर झाडाला पाणी घालून झाले आणि छान असे कळे आलेत. दिसतात का? झाड कळ्यांनी पूर्ण भरले. इकडं पण फुलं आलेत आणि इकडं पण हे अनंताचं झाड आहे, त्याला पण भरपूर कळे आलेत. इकडं पण आलेत. या झाडाला पण भरपूर कळ्यांनी भरलेलं आहे. इकडे आहे अशी येल्लो कलरची फुलं आहेत या तिन्ही कुंडीमध्ये. तर संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता आलोय आम्ही शेतामध्ये. होय की नाही? कुठं आलोय? शेतामध्ये. शेतात आलोय कारण थोडं गवत काढायचं आहे. इकडं 4 ते 5 सऱ्या राहिलेत गवत, तर तेवढं काढायचंय. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे तो ऊन नाही लागत, आता जरा गार वारा लागते. आणि मुली पण छान खेळतात इथं बसून मातीमध्ये, त्यांचा पण वेळ जातो. चला काढाय चालू करूया. सगळीकडे तणनाशक मारलेलं ना. या 4 सऱ्या राहिलेल्या. 4 सऱ्या मारल्या नाही तर किती तण आले. आता ते एवढ्या मोठ्यांना तर काय तणनाशक मारलं तरी होणार नाही, हो की नाही? त्यामुळे मोठं मोठं काढायचं आहे. बारीक सारीक परत आणि तणनाशक मारणार आहे, त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही. मोठं मोठं आता काढून घेणार. तर इथं मला जे बारीक बारीक तण आहे तर ते मी काढता येईल. जे मोठं वाढलेलं आहे जास्त तर ते मिस्टर काढतायत, कारण मला काही मोठं जास्त एनर्जी एवढी नाही आहे, कारण मला आत्ताच डेंग्यू होऊन गेला होता. तर त्यामुळे अजून विकनेस वगैरे आहे. तर खरं शेतात गेले की छान फ्रेश वाटतं. आणि मिस्टरांना पण कसं सोबत असणं महत्त्वाचं वाटतं. मी काम केलंच पाहिजे असं काही नाही, कारण आपली साथ असेल ना तर त्यांना पण काम करायला एक हुरूप येतो, आवडतं. तर आणि त्यांचा पण वेळ जातो. एकटं काम करत बसले की तुम्हाला माहीत आहे तर ते काम होत पण नाही आणि त्या कंटाळवाणं होऊन जातं. कुठलंही काम असू दे, जर साथ आपली असेल तर त्या कामात एक उत्साह पण येतो आणि कामं पटपट होतात. आणि त्यांना कसं की आपण असणं महत्त्वाचं आहे. आणि मुलींना पण आवडतं खेळायला शेतामध्ये, मातीमध्ये. तर त्यांना पण आवडतं. शेतात संध्याकाळचं येऊन बसले की वाऱ्याला बसतात दोघी, तिथे खेळत बसलेले आहेत शांत. घरामध्ये असं नाही ना होत की दंगा वगैरे चालू असतो, अभ्यास असतो. तर एवढंच त्यांना पण वेगळं. तर आता 6:30 वाजून गेलेत. सूर्य पण पूर्ण मावळलाय आणि आता एवढं झालंय बऱ्यापैकी. तर आता जाणार आहे घरी. एवढं छान वारं सुटले, आता घरी जायची पण इच्छा नाही आहे आता. तर आता जाऊन आता घरातलं पण आवरलं पाहिजे. ज्ञानूची उद्यापासून एक्झाम आहे, तर तिची पण रिव्हिजन वगैरे घ्यायची राहिली, तर ती पण घ्यायची आहे. चला जाऊया. आणि आता मी व्हिडिओचा इथंच एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. श्री स्वामी समर्थ सर्वांना.